नमस्कार कास्तकार बांधवांनो, मी उदय लड माझी शेती या यूट्यूब चॅनलवर करतो आता सर्व कास्तकार बांधवांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। कास्तकार बांधवांनो, थंबनेल पाहिलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय, राज्यातील सरकार व केंद्रातील सरकार आता या ठिकाणी सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी या ठिकाणी घेणार एक ऐतिहासिक महानिर्णय। सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ही राज्यातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी काय राज्य सरकार आणि केंद्र सरकार घेणार या ठिकाणी ऐतिहासिक महानिर्णय। जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना या ठिकाणी जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर कृपया आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा कास्तकार बांधवांनो, सामान्य कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल की ज्या सामान्य कास्तकार बांधवांनी हमी भावावरती सोयाबीनची खरेदी सरकार सरसकट करेल म्हणून नाव नोंदणी केली होती, आता त्या कास्तकार बांधवांपैकी 2,53,000 कास्तकार बांधवांनी नोंदणी करून सुद्धा या ठिकाणी त्यांचं सोयाबीन खरेदी होण्या अगोदर हमी भावाची खरेदी बंद झाली। एकतर 4 महिन्यापासून त्यांनी सोयाबीनचा सांभाळ केला आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी खूप मोठी अडचण व कोंडी झाली, कारण भाव पण कोसळलाय आणि हमी भावावर खरेदीची शाश्वती नाही। मग अशा परिस्थितीमध्ये या सामान्य कास्तकार बांधवांसाठी सरकार काही पावलं उचलणार का, हा प्रश्न नाव नोंदणी केलेला सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे। मग अशा परिस्थितीमध्ये त्यांचा मुद्दा सुद्धा रास्ते, वेळ गेला, जो भाव मिळत होता अगोदर तो पण मिळत नाही। आज जर आपण बघितलं तर ऑक्टोबरच्या एंडिंगला भाव 4,150 ते 4,200 खुल्या बाजारात होता आणि आजची भाव पातळी बघितली तर भाव कुठं कुठं तर 3600-3700 पर्यंत आलाय। म्हणजे 49 हा भाव मिळणार या ठिकाणी गृहीत धरलेल्या कास्तकार बांधवाला 4 महिन्याचा परतावा तर सोडून द्या, पण आज 500 ते 700 रुपये प्रति क्विंटलनं हे सोयाबीन जे आहे ते घालावं लागत आहे कमीनं। म्हणजे 700-800 या ठिकाणी एक्स्ट्रा मिळतील ही भानगड गेली कुठं, तिथं 500-700 प्रति क्विंटल नुकसान व्हायले। मग अशा परिस्थितीमध्ये सरकार सुद्धा या ठिकाणी पावलं उचलू शकते, अशा पद्धतीची एक माहिती आपल्यापर्यंत आपल्या सूत्रांनी दिली। आता याच्यात सत्य किती असत्य किती हे तर त्या ठिकाणी प्रश्न रूपाने मी तुमच्या समोर मांडले आणि वरी प्रश्नार्थक चिन्ह दिले। तर या अनुषंगाने सरकार असा विचार करत आहे की ज्या 2,53,000 कास्तकार बांधवांची नाव नोंदणी झालेली असून सुद्धा सोयाबीनची खरेदी झाली नाही, तर या कास्तकार बांधवांचं सोयाबीन सरकार जे आहे तर खरेदी तर करणारच नाही, याबद्दल शंका नाही। तर मग अशा परिस्थितीमध्ये असं मानलं जातंय की या 2,53,000 कास्तकार बांधवांना सरकार भावांतर योजनेचा लाभ देऊ शकते। आता मी शकते म्हणतोय म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला बघावं लागेल की सरकारची मनस्थिती परिस्थिती कशी आहे ती। तर यानुसार ही एक सध्या दिलासादायक बातमी आहे। काय होणार हे भविष्याच्या गर्भात जरी असलं तरी माझी सरकारला विनंती आहे की बाबा या 2,53,000 कास्तकार बांधवांना तर 100% भावांतर योजनेचा लाभ द्यावा सरकारनं, पण ज्यांनी सुद्धा बेभाव सोयाबीन विकले त्यांचाही सरकारने विचार करावा, कारण त्या ठिकाणी काही जण थांबू शकत नव्हते। तर सरकारने एक काम करावं, सरसगट भावांतर योजना जाहीर करावी आणि सरसगट शेतकऱ्यांना 4,892 रुपये प्रति क्विंटलचा जो भाव आहे त्याच्यातील आणि त्यांनी विकलेल्या रेटमधील जो फरक आहे तो देऊन टाकावा, आणि त्याच्यामुळे काय होईल की कास्तकार बांधवांना काही ना काहीतरी पदरात पाडायला मदत होईल।
कारण आजकाल झाले कसं, सोयाबीनचं खर्च झाला 4 आणि 4.5 प्रति क्विंटल आणि भाव मिळतोय 3.5 म्हणजे घरून पैसे घातले तर ते पण निघत नाहीत, मेहनतीचं तर कुठे विचार करायचा ते तर राहिलंच नाही प्रश्न. मग आता एकच त्यांना आसरा आहे, सहारा आहे, जे काय म्हणायचं ते म्हणा, तर सरकारने विचार करावा या बाबीचा आणि भावांतर योजना लवकरात लवकर जाहीर करून या असणाऱ्या कास्तकार बांधवांना दिलासा द्यावा एवढी सरकारच्यांनी विनंती. तर ही संपूर्ण माहिती आणि आपल्या या प्रश्नाचं उत्तर आपल्याला कसं वाटलं, आपलं काय म्हणणं याबद्दल कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. व्हिडिओ आवडलाच असणार लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.